मला तक्रार साहेब म्हणाले होते की दादा आपण एक कार्यक्रम घेऊया. आज खरं तर महाशिवरात्र आहे आणि मराठी पाऊलं पडते पुढे. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि भगवान महादेवाची कृपा आपल्या सगळ्यांना राहावं अशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. उद्याच्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने देखील शुभेच्छा देतो. आज इतकी वंदनीय पूजनीय आदरणीय अशा प्रकारच्या अशा मान्यवर व्यक्ती इथं उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचंच आजच्या गौरवमूर्ती पद्मभूषण डॉक्टर श्री राम सुतारजी, पद्मश्री कविवर्य माननीय श्री मधु मंगेश कर्णिकजी, पद्मश्री महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफजी, पद्मश्री माननीय दिलीप वेंगसरकरजी, माननीय श्री अभिजित केसरायजी शिंदेजी, सुप्रसिद्ध गायिका श्रीमती वैशाली सामंत, प्रसिद्ध युवा उद्योजक इंद्राणी चितळे, ज्यांनी अतिशय दिमागदार हा सगळा कार्यक्रम घडवून आणण्याच्या करता मनापासून प्रयत्न केले आणि स्वतः त्या ठिकाणी लक्ष घातलं. ते आपले प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, नवाब मलिकजी, तसंच उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी माणिकराव कोकाटेजी, आदिती तटकरेजी, शिवाजीराव गर्जे, सलाम अली, पंकज भुजबळ, गोपाल चाकणकर, प्रमोद हिंदूराव, सूरज चव्हाण, शिवाजीराव नरोडे, सिद्धार्थ कावळे, आनंद परांजपे आणि त्यांनी अतिशय दिमागदार अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या करता इथं सादर केला. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी अशोक खांडेजी, त्यांची संपूर्ण टीम, माझ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, मुंबई शहरातले सगळे माझे सहकारी, प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, मी नेहमीच सांगत असतो की शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपण सगळेजण पुढे चाललेलो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका 80% समाजकारण, 20% राजकारण आणि एकंदरीतच चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस राज्याची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेस त्यांनी साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा, उद्योग, कृषी या वेगवेगळ्या सेक्टरला इतकं महत्व दिलं आणि त्याच्यात पुढं अनेकांनी त्या राज्याचं नेतृत्व करत असताना तीच परंपरा जोपासण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आजचा हा दिवस खरं तर एक दिमागदार कार्यक्रम आयोजित झालेला. सगळ्यांचं थोडी माहिती देऊन आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. आज मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो. मी माझ्या आतापर्यंतच्या 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक कार्यक्रम केले, परंतु एवढ्या आदरणीय, वंदनीय, पूजनीय व्यक्तींचा यथोचित गौरव करण्याची संधी ही मला आज पहिल्यांदा त्याच्यावर मी मला नशिबान समजतो. खरं तर यांच्या सगळ्यांच्या बद्दल काय बोलायचं. मी प्रख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार साहेबांना माहिती विचारत होतो. ते म्हणले की 19 फेब्रुवारीला मी 100 वर्षाचा झालो. त्या दिवशी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्या दिवशी त्यांना 100 वर्ष झाली. आज बरोबर ते 100 वर्ष 7 दिवस करण्यात आले. आज एवढं त्यांनी या सगळ्यांनीच, त्याच्यामध्ये मधु मंगेश कर्णिक साहेब असतील, त्यांची पण साहित्य विश्वासी गेले 75 वर्षापासून अधिक काळ एक एकरूप झालेले हे व्यक्तिमत्व, त्याचा उल्लेख त्यांनी केला. आम्हाला या सगळ्यांच्या बद्दल खूप अतिशय अभिमान आहे. अतिशय आम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची व्यक्तिमत्व जन्माला आली आणि त्याच्यावर महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर यांच्या सगळ्यांच्यामुळे गेलेला आहे. हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही किंवा नाकारता येणार नाही. त्यांचा साहित्याचा प्रवास 2025 मध्ये घेऊन पोहोचलेला आहे आणि मराठी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येकाला मधु मंगेश कर्णिक यांनी आपलंसं केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. अनेकदा
या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना, सरकारच्या ठिकाणी काम करत असताना अशांशी ज्यावेळेस संबंध येतो त्यावेळेस डोळ्यासमोर पहिलं नाव येतं, पहिलं चित्र येतं ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं. आणि त्याच्यातूनच आम्ही सगळी प्रेरणा घेतो, आपण सगळे प्रेरणा घेतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आज महाराष्ट्र भूषण म्हणून पद्मश्री अशोक सराफ यांनी देखील अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवलं, भावुक देखील केलं. आणि या वयात देखील ते अजून रंगभूमीवर कार्यरत असून तरुणांना लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं काम चाललेलं आहे. अलीकडच्या तरुण पिढीनं या सगळ्यांचा आदर्श हा घेतला पाहिजे. आज आपल्याला आरोग्य चांगलं ठेवायचं म्हटल्यानंतर काय काय गोष्टी केल्या पाहिजे, साधू संतांचे विचार, निर्व्यसनी राहणं, ह्या खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत किंवा बोलण्यासारख्या आहेत. पद्मश्री दिलीप वेंगसरकरजी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, क्रिकेट प्रशिक्षक. हे 83 मध्ये त्यांनी वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळेस सगळे भारतीय तो वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कपिल देव होते, दिलीपजी होते, अनेक जण त्याच्यामध्ये मान्यवर होते आणि त्या संघामध्ये दिलीपराव होते. आणि लॉर्ड्सचा तर उल्लेख करायची सुनील तटकरे सरांनी केला. त्यांनाही क्रिकेटची आवड आहे, आदित्यला क्रिकेटची आवड आहे. परवा आदितीनंतर मला विचारून कॅबिनेट बुडवली तिकडे मॅच बघायला गेली, दुबईला मॅच बघायला. दादा मला जाऊ द्या, पण मलाही क्रिकेट आवडतं म्हणलं, जाऊ दे, मला जाता येत नाही तर देखील जाऊ द्या. त्याच्यामुळं मी तिला परवानगी दिली आणि अशा पद्धतीनं तिचं पण काम चाललेलं आहे. दिलीपरावांचे पण नेहमी वेगवेगळे काही संबंध येतात. आपल्याकडे क्रीडा विभाग आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे. मी नेहमीच सगळ्या क्षेत्राला सांगत असतो, क्रीडा क्षेत्राला जे काही प्रश्न असतील ते आणा. मी मगाशी म्हणतो मंगेश कर्मी साहेबांचं वाचन पण बारकाईने ऐकलं. मला आदिती तुला सांगायचं की त्यांनी जे काही मगाशी सांगितलेलं त्याचा पाठपुरावा कर. माझ्या माहितीप्रमाणे 3 तारखेला आपलं अधिवेशन सुरू आहे. 10 तारखेला राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करणार आहे. त्याच्यामध्ये मला काही गोष्टीचा उल्लेख करता आला तर जरूर मी त्या बाबतीमध्ये करेन. शिंदे हे ज्याप्रमाणे दमदार आवाजासाठी आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखले जातात, त्यांचा अलीकडे आता तसा जवळचा संबंध आहे. सह्याद्री देवराई या संस्थेचं काम एवढं अप्रतिम चाललेलं आहे आणि ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. त्यांचं वृक्षप्रेम, वन्यप्रेम सर्वश्रुत आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी त्यांचं महत्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. आणि मी माझा आशिष जयस्वाल म्हणून राज्यमंत्री आहे, त्याच्याकडं हे डिपार्टमेंट येतात आणि त्यालाही मी सांगितलेलं, परवाच त्यांची मीटिंग झालेली आहे. माझंही त्या बाबतीमध्ये लक्ष असतं. शेवटी कामं करत असताना या सगळ्या जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यांना कसं आपल्याला न्याय देता येईल याचबद्दलचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला असतो. आपली वैशाली सामंत या प्रसिद्ध गीतकार आहेत, संगीतकार आहेत, पार्श्वगायिका आहेत. त्यांनी मराठी भाषेबरोबरच अनेक दाक्षिणात्य भाषांमध्ये देखील गाणी गायलेली आहेत. त्याचा उल्लेख आत्ताच त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि छावा चित्रपटांनी तर खरोखरीच त्या चित्रपटामुळं आपल्याला आता काही लोकांना स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल माहिती होतं, परंतु आज देशाला छत्रपती संभाजी महाराज काय होते आणि कशा पद्धतीनं त्यांनी एक देखील ते लढाई त्या ठिकाणी हरले नाही, सगळ्या लढाया त्यांनी जिंकल्या. असं माझ्या माहितीप्रमाणे जगातला एकमेव राजा असू शकतो की जो कुठली लढाई हरला नाही, शेवटी मात्र कसा घात केला गेला. आणि म्हणजे चित्रपट बघताना बघत देखील नाही. परवा मला आदिती म्हणली की 6 तारखेला 5 तारखेला सगळ्या आम्हाला विधिमंडळाच्या आमच्या सहकार्याला देवेंद्रला पण सांगितलं की आपल्याला तो चित्रपट आयनॉक्सला बघायचा आहे. तुम्ही पण सगळ्यांनी बघितलेला, अनेक जणांनी बघितलेला, परंतु खरोखर चांगलं शाळे उभे राहतात अशा पद्धतीचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळालेला होता. हे देखील आपण सगळ्यांनी या निमित्ताने पाहिलेले आहे. चितळे ब्रँडच्या 4थ्या पिढीचं प्रतिनिधित्व आता इंद्रनील करतात. त्यांनी पण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या, देश परदेशामध्ये हा चितळे ब्रँड
खूप मोठी त्यांची ओळख आहे. खूप काही बोलण्यासारखं आहे. खरं तर कुसुमाग्रजांचा जन्मदिवस हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो आणि कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला आपल्या प्रतिभेचे अलंकार चढवून अनेक साहित्य कृतीची निर्मिती केली. संत, साहित्यिक, विचारवंत, कवी, गीतकार, लेखक ते अगदी पत्रकारापर्यंत अनेकांनी आपली मराठी भाषा जिवंत ठेवण्यात, वृद्धिंगत करण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि कुसुमाग्रजांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर ते मानवतेचे कवी होते. कुसुमाग्रजांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने साहित्याच्या सर्व अंगाशी स्पर्श करून साहित्य निर्मिती केली. मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी त्यांनी सर्व मराठी माणसांवर त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि मराठी ज्ञानाचे अनेकांना मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केले. हे ज्ञान आजही तेवढंच उपयुक्त आहे. महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवणाऱ्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा आदींच्या परंपरेला देखील मी आजच्या निमित्तानं वंदन करतो. उद्याच्या मराठी भाषा दिनाला पण मी मनापासून शुभेच्छा देतो. आज मराठी बाळ कार्यक्रम बघत असताना त्या सगळ्यांनी खालपासून वरपर्यंत माणसं मोजत होतो किती आणि मी तटकरे साहेबांना म्हणत होतो, अहो एवढी माणसं तुम्ही एवढंच कसं काही त्यांना सांगितलं तेव्हा ठरल्यापेक्षा जास्त एवढ्यात तरी मी एवढी खात्री देतो. पण एवढा मोठा सगळा समूह त्या ठिकाणी संच जवळ ठेवायचा आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद उसळून वाहत होता. म्हणजे त्यांचं कोळी गीत असेल, त्यांचं आदिवासी गीत असेल, त्यांचं कुठलंही मराठी गीत असेल, त्याचा तो वासिदेवाल्यानंतरचा असेल किंवा मी आताच मला वाटतं तटकरे साहेबांना काय कोणाला तरी म्हणत होतो, आता तिथं जुनं आमच्या लहानपणी आम्ही बघितलेलं आहे त्याच्यावर आम्ही ते नाव तरी ओळखतो. म्हणजे सूप ज्यावेळेस उकडण्याच्या करता सूप त्यावेळेस सुपातनं उकडलं जायचं किंवा त्याच्या संदर्भामध्ये पाटा वरवंटा. आता पाटा काय वरवंटा काय मिक्सर त्याच्यामध्ये दळण करत असताना त्या पद्धतीनं जातं. आता मुलांना विचारलं जातं यांनी काय जातं काढलं म्हणजे गरज याच्यातली किंवा मोठेही पाणी काढतात किंवा ते बघायची काही गीत त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सादर केली. खरोखरीच आपल्या महाराष्ट्रातल्या अनेकांच्या मध्ये अनेक प्रकारची इतक्या सगळ्या काही गोष्टी अशा भरल्या गेलेल्या आहेत. फक्त त्यांना संधी देण्याचं काम केलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आधार देण्याचं काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याच्या करता जोपर्यंत आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी नाही, परंतु इतर वेळेस आपण 80% समाजकारण करत असताना या सगळ्या घटकाला कशा पद्धतीने मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न कालही आम्ही करत होतो, आजही करतोय आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी करत आहोत याबद्दलची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. मला आजच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांच्या संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन करायचं, कौतुक करायचं. कारण अनेक वर्ष अनेक सरकार आली गेली. आम्ही खूप वर्ष प्रयत्न करत होतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, परंतु कुणालाही तो देता आला नाही आणि शेवटी मोदी साहेबांनी ते मनावर घेतलं आणि महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला एक अभिमान वाटेल, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या मराठी माणसाला एक अभिमान वाटेल अशा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. कर्णिक साहेबांनी सांगितलेली ती गोष्ट खरी आहे. अभिजित भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर इतर काही गोष्टी हा केंद्र सरकार करणार, परंतु त्याच्यामध्ये राज्य सरकार देखील कुठं मागे राहणार नाही. त्यामध्ये तुम्ही पण कार्यकर्त्यांनो, तुम्ही पण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांनो, मला तुम्हाला आजच्या निमित्तानं विनंती करायची की तुमच्याही मनामध्ये काही कल्पना आली, काही गोष्ट आली किंवा तुम्हाला काही सुचलं आणि ते उद्याच्या कामाच्या निमित्तानं मराठी भाषेला अधिक उपयुक्त ठरणार असेल तर कधी तुम्ही मला सुनील तटकरेजींना किंवा इतर कुठल्याही माझ्या लोकप्रतिनिधींच्या ते लक्षात आणून द्या. निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घातलं जाईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. पुन्हा या सर्वच
मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करतो. विशेषतः आमचे चितळे असतील, आमचे वैशाली असेल आणि आमचे बाकीचे सगळे वयस्कर झालेले, पण आता अशोक सराफांनी तर सांगितलं अजून एक मालिका त्यांची सुरू होतीये आणि त्याच्यामुळं त्यांना तर शुभेच्छाच आहे, परंतु वैशाली अशीच पुढं जा, अशीच मोठी हो. आणि त्याच्यानंतर म्हणजे मंगेशकर फॅमिलीमध्ये त्यांच्या भगिनीच्या नंतर जर कुणाचं नाव मराठीमध्ये घेतलं जाईल तर ते वैशालीचं नाव घेतलं जाईल. अशा पद्धतीनं एकंदरीत या सगळ्या मुलींनी, या सगळ्या नवीन पिढीनं काम करावं. चितळे, तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीच्या करता मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.